तुमची मुलाखत घेणार आहे. नमस्कार, मी पण तुम्हाला मुलाखत द्यायला तयार आहे. तुमचे नाव काय आहे? माझे नाव मच्छिंद्र अंबादास हापसे. तुम्ही कुठे राहतात? मी विठ्ठलनगर संगमनेर येथे राहतो. तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? मी हे काम शिक्षक म्हणून मी 32 वर्षे काम केले आणि आता मुख्याध्यापक म्हणून 2 वर्षे काम करतो आहे. कामाचं स्वरूप काय असतं? कामाचं स्वरूप हे शैक्षणिक असतं, शैक्षणिक आणि प्रशासकीय. शाळेत येणारे जे शिक्षक असतात ते वर्गावर शिकवायला जातात. ते कसं शिकवतात ते मी पाहतो. वर्गावर जातात की नाही जात. शाळेत परत वेगवेगळे कार्यक्रम असतात. जयंती असते, पुण्यतिथी असते, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यासारखे अनेक उत्सव असतात. त्याचं नियोजन करायचं असतं. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडतं का? हो, मनापासून आवडतं. तुमच्या कामातून तुम्ही लोकांना मदत कशी करता? माझ्या कामातून मी अनेक मुलांना मदत केलेली आहे. की काही विद्यार्थी गरीब असतात, मग त्यांना शिक्षणासाठी कधी कधी वह्या पुस्तकं नसतात. ते शाळेमार्फत कुणाकडून तरी मिळवून देणं. प्रसंगी 10-5 रुपये मी त्यांना पास नसेल, समजा घरी जायचं असेल तर त्यांना ते पैसे देतो. विद्यार्थ्यांना जे अप्रगत विद्यार्थी आहेत त्या अप्रगत विद्यार्थ्यांना पण आपण 4 तास घ्यायचं त्यांचं काम करत असतो. म्हणजे फार नाही, पण जसं जसं शक्य होईल तशी मी विद्यार्थ्यांना कायम स्वरूपी मदत करत असतो. तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. आठवणीतले खूप काही प्रसंग आहेत, पण अनेक वेळेला विद्यार्थ्यांची जी समाजसेवेची स्काउट गाईडची शिबिरं आम्ही घेऊन गेले तर त्या ठिकाणी अनेक अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागलं. बसेस नसायच्या, राहण्याची सोय होत नसायची. मग अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी राहिलेलो आहोत. लहानपणी तुम्हाला कोण हवं असं वाटायचं? लहानपणी अगदीच लहान असताना मी काही तसं ठरवलेलं नव्हतं, पण नंतर जसजशी समज यायला लागली, मोठं होत गेलो आणि मग आता आपण कुठेतरी काय व्हायचं आपल्याला हे ठरवलं पाहिजे. आणि नंतर मग 9वी-10वी आल्यानंतर आपला माझ्यासमोर काही माझे आदर्श शिक्षक होते. या शिक्षकांसारखंच आपल्याला देखील शिक्षक व्हायचं आहे हे मी तेव्हाच ठरवलं. लोक तुमच्याशी कसे वागतात? लोक माझ्याशी कसेही वागले तरी आपण चांगलंच वागायचं हे मी पहिल्यापासून ठरवलेलं आहे. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? तुम्हाला मी खूप खूप शिका, खूप मोठे व्हा, जे काही कराल ते प्रामाणिकपणाने करा, समाजाची सेवा करा, असा थोडक्यात तुम्हाला संदेश मी देऊ शकेल. धन्यवाद.